प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघूया हिरव्या मिरचीचे लोणचे। त्यासाठी मी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेत आहे। आणि थोडं त्याला सुकवून पण घेतले आहे। सर्व मिरच्या सुकवून घेतल्या आहेत। आता सर्व मिरच्यांचे देठ काढून घेऊ आपण। अशा पद्धतीने सर्व मिरच्यांचे देठ काढून घेते आहे। झटपट असं बनणारं हे लोणचं आहे। तोंडी लावायला खूप रुचकर असं आहे लोणचं हे। मिरची कापून घेऊ आपण। एका मिरचीचे मी असे 2 भाग करत आहे। मला अशा पद्धतीनेच कापलेल्या मिरचींचे लोणचं आवडते, म्हणून मी असे कट करून घेत आहे। तुम्हाला छोटे पाहिजे असेल तर तुम्ही एका मिरचीचे 4 भाग सुद्धा करू शकता। अशा पद्धतीने मी सर्व मिरची कट करून घेतली आहे। मोहरी घेतली आहे पाऊण वाटी, मीठ घेतलं आहे, तेल घेतलं आहे 1 वाटी। तेल मी गरम करून घेते आहे। आता तेल आपलं गरम झालं आहे। मोहरी बारीक करून घेते आहे। अशा पद्धतीने मोहरी बारीक करायची आहे। चला तर मग लोणचं बनवू आपण आता। त्यासाठी हळद घातली आहे मी, मीठ घातलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक केलेली मोहरी घालत आहे आता। पोळी सोबत, भाकरी सोबत खूप सुंदर लागते हे लोणचं। तीन लिंबू घेतले आहे। लिंबूचा रस पण घालायचा आहे लोणच्यामध्ये, त्याने लोणच्याला टेस्ट येणार आणि थोडं तिखटपणा पण कमी होणार। लिंबूच्या बिया काढून घेत आहे मी आता, कारण की लोणच्यामध्ये लिंबूच्या बिया पिळल्या आणि त्या दाताखाली आल्या की कडवटपणा लागेल। सर्व लिंबूंचा रस मी पिळून घेत आहे लोणच्यामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। खायला खूप रुचकर असं लोणचं आहे। तेल घालून घेत आहे थंड करून। विदर्भाच्या पद्धतीने हे लोणचं बनवलं आहे मी।
आमच्या विदर्भामध्ये अशा पद्धतीने लोणचं बनवतात, मिरचीचं लोणचं. तर तयार आहे आपलं हिरव्या मिरचीचं लोणचं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.